अरे मग जा ना, तू हॉटेलवर जा ना. काय झालं? ते जाऊ दे ना, तू हॉटेलवर जा आधी. काय झालं? मालक पप्पा आहे, तू वेटर आहे. पप्पा मागं, तू मालक होणार आहे. जा जा, उठ उठ उठ. तर बघा सकाळची वेळ आहे, सगळे कसे हसत खेळत एकदम आहेत. तर असं हसतं खेळतं घर बघितलं ना तर खरंच खूप भारी वाटतं. आणि आमचं नेहमी घर हसतं खेळत असतं, भलं काहीही हो, कितीही संकट हो, पण आमचं कुटुंब जे आहे ना नेहमी एकत्र असतं. संकट आलं म्हणलं का आपोआप पावलावर पाऊल टाकत त्याच्या मागं आम्ही जातो सगळेजण. कधीही कुणाला असं संकटात आम्ही बघत नाही, भलं काहीही असतं ना. तरी माझी मुलगी आलेली आहे, देवपूजा करत आहे. सकाळची वेळ आहे, ती म्हणली माझी आंघोळ झाली, मी देवपूजा करून घेते. तर ठीक आहे म्हणलं, तू देवपूजा कर. तोपर्यंत मग माझं चालू होतं चहा नाश्ता वगैरे करायचं, सगळ्यांना द्यायचं. जाऊबाई गेल्या होत्या गावाकडे, गुरं आहेत तिकडे धार काढण्यासाठी गेल्या होत्या. मग आमचंच कुटुंब होतं आणि सासूबाई होत्या. आणि आमचं देवपूजा वगैरे झाल्यानंतर म्हणलं आपल्याला हॉटेलवर जायचं आहे. तर आम्ही निघालेलो आहे हॉटेलवरती जाताना रस्त्यामध्येच बघा हे घोडे होते बघा, त्यांचा जीव केवढा आणि त्यांच्यावरती सामान केवढं. त्याच्यामध्ये छोटी छोटी पिल्लं होती, कोंबड्यांची पिल्लं होती, बकऱ्यांची पिल्लं होती, कुत्र्यांची पण पिल्ली त्यांनी वरती बांधून ठेवले होते. आणि ते इतकं सुंदर असं बघत होते ना आपल्याकडे, खूप भारी वाटत होतं त्यांना बघून. आणि आम्ही हॉटेलमध्ये पोचलेलो आहे. तर हा माझा मोठा पुतण्या जो पीठ मळत आहे ना, त्याने तंदुरीचं पीठ बनवलेलं आहे तंदुरी रोटी करण्यासाठी. तर तो म्हणला काकी आणि काका तुम्ही येणार आहे तर मी तुम्हाला तंदुरी रोटी बनवून देतो. तर ठीक आहे म्हणलं, भारीच म्हणलं, तू शिकलाय म्हणल्यानंतर मग पाहिजेच. तर बघा तो तंदुरी रोटी बनवत आहे आणि हा जारमधून पाणी घेत आहे. तो त्याचा छोटा भाऊ आहे श्रेयश, आणि त्याचा आज आहे बड्डे. आम्ही तोही संध्याकाळी सेलिब्रेट करणार आहे. आणि हा माझा मुलगा आहे आणि हा श्रेयश आहे. दोघंजण एकत्र जेवायला बसलेले आहेत बघा. कारण दोघं भाव कमी पण मित्र जास्त आहेत. काय जे करायचं असेल ते दोघांनी सोबत करायचं. जेवण खाणं पिणं वगैरे सगळे एकत्र करायचं. तर बघा दोघंजण एकत्र खात आहेत. आणि पप्पा म्हणले तुम्हाला काय दोघांना पाहिजे का रे? तर लगेच ते बहिणीला सांगते आम्हाला पाणी आणून दे वगैरे. हॉटेलमधलं सगळं काम करतात बरं का. ते छोटे आहेत पण खूप सगळं त्यांना नॉलेज वगैरे खूप भरपूर आहे. तर बघा फायनली आमचं जेवण चालू आहे. इकडे सासूबाई बसलेल्या आहेत साईडला त्यांच्या जाऊबाई आहेत. जाऊबाईंच्या तिकडे दीर आहेत माझे. दीराच्या समोरच ते कामगार आहेत. तिथंच माझे मिस्टर बसलेले आहेत, मी आहे, मुलगी आहे. तर बघा आमचं जेवण वगैरे होऊन आम्ही संध्याकाळी फिरायला निघालेलो आहे. माझ्या सासूबाई ही आहे छोटी मुलगी, ते गेलेत बाहेर, आता आहे मोठी मुलगी आणि ती. चला तर मग आपण जाऊया आता फिरायला. तर आम्ही पंढरपूरमध्ये पोचलेलो आहे. असं म्हणतात कुठलीही गोष्ट योग आली तरच घडते. तर फायनली आज आमचा योग आलेला होता वाटतं. त्यामुळे आम्ही तुळशी वृंदावनला गेलेलो आहे. कारण प्रत्येक वेळेला आम्ही पंढरपूरमध्ये येतो, चला तुळशी वृंदावनला जाऊ द्या, काहीतरी कारणानिमित्त ते राहून जातं. आता किती वर्ष झालं तुळशी वृंदावन इथं बनलेलं आहे पण कधी बघायला भेटायला त्याला जमलंच नाही. तर म्हणलं आज योग आलेला आहे, आज आपण जाऊन येऊया. तर मग मी, माझी सासूबाई, मिस्टर, माझी मोठी मुलगी, बारकी मुलगी आम्ही आलेलो होतो. बाकीचे सगळे हॉटेलवरती थांबले होते कारण हॉटेलवरती पण खूप काम असतं. त्यामुळे ते म्हणजे तुम्ही जाऊन या, आम्ही फिरून आलेलो आहे. तर ठीक आहे म्हणलं. तर बघा ही कमानी आहे, मेन कमानी आहे, मेन गेट जे तुळशी वृंदावनमध्ये जाण्यासाठी आहे. तर संध्याकाळची वेळ होती त्यामुळे वातावरणही खूप सुंदर होतं. कारण सगळीकडे असं आभाळ आलेलं होतं, पावसाचं वातावरण होतं, खूप असं थंडगार हवा सुटली होती. त्यामुळे खूप भारी वाटायचं असं बाहेर फिरताना. कसं आहे असं रोज रोज आपण कामात असतो, पुण्यामध्येही काम करायचं, घरी यायचं, कधी इकडे तिकडे फिरायला भेटत नाही. रविवारी फिरायला जायचं म्हणलं तर असं असतं की घरात काही ना काही काम तरी निघलेलं असतं. भांडे म्हणा, कपडे म्हणा, घर व्यवस्थित प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथे ठेवणं. कारण आठवड्यावर कामावर जायच्या वेळेमध्ये आपल्याला ते घर आवरणं होत नाही. त्यामुळे तिथेही हा सुट्टीचा दिवस रविवारचा वगैरे सगळा कामात जातो. त्यामुळे फिरायला काही भेटतच नाही आहे. तर म्हणलं पंढरपूरवरला आल्यानंतर तर आपण फिरूया. म्हणून म्हणलं
तर तोही योग येत नव्हता योग. तर मग तो आज योग आलेला आहे. तर बघा ही मेन गेटची कमानी आहे तुळशी वृंदावनची. तर हे तिकीट घर होतं, तिथे तिकीट वगैरे काढलं आणि इथून एंट्री घेतली. एंट्री घेतल्या मस्त अशी तुळशी वृंदावनमध्ये ना अशी साऊंड लावली होती. दिसतात ना कडनी, ते साऊंड आहेत आणि त्याच्यामध्ये विठ्ठलाची गाणी लावली होती, खूप सुंदर. आणि पहिल्यांदा नजर पडली ते तिथल्या मोगऱ्यांच्या झाडावरती. अख्ख्या तुळशी वृंदावनमध्ये ना अख्खी सगळी मोगऱ्याची झाडं आणि त्याला एवढ्या कळ्या गजबरून लागल्या होत्या ना आणि त्याचा इतका सुंदर वास सगळीकडे दरवळत होता. कारण संध्याकाळच्या वेळेला म्हणतात ना मोगऱ्याचा वास कुठेही आपण असलं तरी येतो ना, तर इतका सुंदर त्याचा वास यायचा आणि एवढ्या कळ्या होत्या ना त्याला. ते बघूनच असं मन एकदम प्रसन्न होऊन गेलं. पहिल्या स्टार्टिंगलाच असं इतकं सुंदर डोळ्यांना दृश्य पडलं ना त्या मोगऱ्याच्या फुलांचं, झाडांचं, त्याच्यावरची टवटवी, त्या कळ्यांचा गजबजा, असं म्हणजे खूप सुंदर वाटलं. पूर्ण ऑल तुळशी वृंदावनमध्ये ना सगळ्या संतांची असे खूप छान छान मूर्ती वगैरे लावलेल्या आहेत. संत तुकाराम आहेत, संत जनाबाई आहेत, संत ज्ञानेश्वर, तुकाराम, म्हणजे जेवढे संत होऊन गेलेत ना त्यांचे सगळ्यांचे खूप सुंदर अशा मूर्ती आहेत. आणि ही बघा, ही जी समोर दिसते ती तुळशी वृंदावन, बहुतेक मला वाटतं पंढरपूरमधली सगळ्यात मोठी मूर्ती इथं तुळशी वृंदावनमध्ये आहे. खूप सुंदर अशी मूर्ती बनलेली आहे. ती कुठूनही दिसते, सहज दिसते अख्ख्या तुळशी वृंदावनमध्ये. ती एका साईडला कोपऱ्यात अशी आहे ती. आणि जेवढे झाडं आहेत कडनी तेवढ्या सगळ्या झाडांना लाईटिंग वगैरे केलेल्या आहेत. जे पलीकडं अंधार दिसत होता ना तिथे असं तळं आहे आणि खूप पाणी आहे. तर मी तुम्हाला सगळं राऊंड फिरून असं म्हणलं शूट करून असं दाखवायचं म्हणून मी पूर्ण राऊंड असा शूट घेतलेला आहे. जी झाडं दिसतात ना तुम्हाला नारळासारखी लाईटिंगच्या, त्याच्या पलीकडे एक मोठं असं तळं आहे. ते तळं आता दिसत नाही अंधारामुळे, खूप सुंदर आहे ते. तर बघा विठ्ठलाच्या समोरच असं एक खूप मोठा गोल राऊंड केलेला आहे खड्ड्यात. त्याला पूर्ण अशा फरशी वगैरे लावून असं खूप सुंदर तिथं केलेलं आहे, जिथं मुले वगैरे खेळतात असं खूप. आणि खरंच मला छोटंसं आहे हे बाग, पण खूप मस्त अशी आहे. प्रत्येक ठिकाणी विठ्ठलाची गाणी ऐकायला भेटतात. आणि अख्ख्या तुळशी वृंदावनमध्ये ना पूर्ण फक्त मोगरा आणि तुळशी असेच हे वृंदावन आहे. म्हणूनच त्याला नाव दिलेलं आहे तुळशी वृंदावन वाटतं. कारण सगळीकडे सगळ्या प्रकारच्या तुळशी आहेत. राम तुळस आहे, हनुमान तुळस आहे, आपली सगळ्या म्हणजे जेवढ्या देवांच्या तुळशी आहेत ना तेवढ्या सगळ्या तुळशी होत्या तिथे. तर आम्ही तुळशी वृंदावनमध्ये फायनली फिरून आलेलो आहे. तर श्रेयसचा बड्डे असल्यामुळे म्हणलं चला मला त्याच्यासाठी केक घ्यायचा आहे. तर आम्ही केकच्या ह्याच्यामध्ये गेलो. ते मुली म्हणले आईस केक काय नको, माझ्या मुलींना आईस केक आवडत नाही, त्या म्हणल्या साधाच केक घे. तर मग साधा केक घेतला. त्याच्यावरती श्रेयसचं नाव वगैरे काढलं. मला जमत नव्हतं असं, म्हणजे पहिल्यांदा करत होते म्हणून मला जमत नव्हतं, तरी पण म्हणलं चला म्हणलं मी काढून घेते म्हणलं माझ्या हाताने नाव. तर मग मी स्वतः काढलेलं आहे त्याचं नाव श्रेयस. त्यांना स्पेलिंग सांगण्यापेक्षा म्हणलं चला म्हणलं मीच काढते, म्हणून मग मीच काढून घेतलं. आणि त्यांनी मग पॅक वगैरे करून दिलं आणि आम्ही आलो, त्याचा बड्डे सेलिब्रेशन केला. तर बघा दोघा भावाभावांचं प्रेम बघा. हा शर्ट त्याच्या अंगात होता श्रेयसचा आणि समर्थच्या अंगातला शर्ट त्याने घातला आहे. कारण त्याचा जुना असल्यामुळे तो मला समर्थला म्हणला मला बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे, तुझा शर्ट दे. तर त्याने लगेच काढून दिला. दोघांचे सेमच आहेत. अरे म्हणलं राहू द्या, दोघांचे सारखेच आहेत कशाला, तर राहू दे म्हणले.